आता आज गणतंत्र दिवस. श्रीराम बेडा यांच्या घरासमोर प्राथमिक शाळा आहे. झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. आम्ही 3 किलोमीटर दूर असलेल्या मैयाच्या दर्शनाला स्नानाला जाऊन आलो. घरी मैयापूजन, खीरपुराचे जेवण तयार होते. अग्रहाने सर्वांना जेवू घातले. बाकी मंडळी थांबली. मी, माझा सहकारी असे दोघे पुढची वाट चालू लागलो. डांग गेलं, डंटा आलं, मग नंदाना, भामर, पोकर ही गावे मागे टाकली. त्यानंतर किटी घाटाकडे जायचं होतं. किटी घाट पाण्याखाली गेल्याचं कळल्याने वाकडी वाट करून धर्मेश्वर मंदिराकडे गेलो. जी मंदिरे धरणाच्या पाण्याखाली गेली अशांना नुकसान भरपाई दिली गेल्याचे कळले. हे मंदिर असेच एक पुनर्वसित, उत्तम परिसर, छान बांधकाम होतं. अजून मूर्ती यायची होती. धर्मेश्वर मंदिरात चहापान झालं. किटी घाटाविषयी चुकीची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितलं. किटी घाटावर जरूर जावे असा त्यांनी आग्रह केला. त्यांचे म्हणणे मान्य करून किटी घाटाचा रस्ता पुन्हा धरला. रस्त्यात मुंबईत प्राचार्याची नोकरी करून निवृत्त झालेले एक गृहस्थ भेटले. पाटील असे आडनाव, धुळ्याकडचे होते. आता इथे स्थायिक झालेले. त्यांनी आवर्जून चहा पाण्यासाठी बोलवले. प्रसाद उदबत्ती दिली. किटी घाटावरील मैयाच्या मंदिरात आसन लावली. घाट पाण्यात आहे, परंतु अर्धा किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण अजून तरी पाण्याखाली गेलेले नाही. रात्रवस्ती केली, भोजन केलं, रात्री सत्संग केला. किटी घाटापासून मैया किनारी रस्ता नाही. वरच्या रस्त्याने जाण्याचा सल्ला मिळाला. पिपल्या गावची वाट धरली. जंगल वाट बरीच चालल्यावर मध्ये हिरव्यागार शेतीचा भाग आला. संपूर्ण जंगल साफ करून शेती केल्याचे स्पष्ट दिसत होते. गाव जरी उठलेले होते तरी हा भाग अजूनही पिपल्या गाव शिवाराचा भाग म्हणून ओळखला जातो. शेती संपली. एक नाला आला. त्यानंतर पुन्हा जंगलाची वाट. एका शेतकऱ्याने सोबत येऊन जंगलवाट दाखवली. पाऊलवाटेने बराच प्रवास केल्यावर थोडी विश्रांती घेतली. नाश्ता केला. मैयाचे अतिसुंदर रूप समोर होते. फोटो घेतले. फत्तेगड मागे टाकून पुढे गेलो. पात्रात अति मोठे मोठे दगड असलेली एक रुंद पात्राची कोरडी नदी पार करत रेतिया गावी दुपारच्या हानिकासाठी थांबलो. जरा वाटचाल केल्यावर गाडी वाट दिसली. नेमावरसाठी जवळचा रस्ता अशी पाठी पाहून त्या रस्त्याने वाटचाल सुरू केली. कणा गाव आले. शिवमंदिरात मुक्काम केला. दुरांट यांचेकडून तयार भोजन आले. नेमावरची सरळ वाट होती. गावचा निरोप घेऊन वाटचाल सुरू केली. वाटेत ठावडा, मंडलेश्वर, नंतर बजवाडा अशी गावं लागली. या ठिकाणी श्री नर्मदा मंदिरात नाश्ता केला. विश्रांती घेतली. बजवाडा सोडलं. गावच्या शेवटच्या टोकाला टाटेश्वर महाराज यांचे समाधी मंदिर लागले. त्यांचा पुतळाही बसवलेला आहे. सदाव्रत घेण्याचा आग्रह झाला, तथापि आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याने नम्रपणे नकार दिला. दर्शन घेऊन पुढे चालू लागलो. निमनपूर आलो. नंतर एक कोरडी उपनदी आली. नंतर नेमावरचं मंडलेश्वर आहे. ते नेमावर ही मैया किनारचा 9 किलोमीटरचा प्रवास आल्हादायक होता. नेमावरला 2 मोठ्या मंदिरांचे बांधकाम सुरू असल्याचे दिसले. चौकशी अंती ती जैन मंदिरे असल्याचे कळले. मला विश्वनाथजी ब्रह्मचारी यांच्या आश्रमात जायचे होते, तर सहकारी पत्ता शोधत होते चिन्मय धामाचा. शेवटी दोन्ही एकच असं तिथे पोचल्यावर कळलं. सर्वात उंच असे हे स्थान आहे. महंत श्री गाडगीळ यांना भेटायचं आहे असे समोरच्या व्यक्तीस सांगितल्यावर त्यांनी अगोदर आसने लावा अशी सूचना केली. आम्हाला स्नान मैया पूजन कराव्यास 1.5 तास लागणार व नंतर आम्हाला जेवण मिळेल काय अशी विनंती पृच्छा केली. सर्वच गोष्टी यथासांग पार पडल्या. तोवर लक्षात आले की ती व्यक्ती म्हणजेच गाडगीळ काका. आम्ही आमच्या घरात राहत आहोत अशा आनंदात दिवस घालवला. आजचा दिवस सुट्टीचा. नेमावरला ब्रह्मचारी आश्रमात एक जादा दिवस घालवावा. नाभी केंद्रात अजून एक स्थान घडावे. इथला अजून एक सूर्योदय पाहावा. शरीराला आरामही मिळावा असे वाटले. नर्मदा मैयाचा मध्य अमरकंटक आणि रेवासागर समान अंतरावर. होळकर काळात हे जिल्ह्याचे ठिकाण होते. इथे मैयाचे पात्र रुंद आहे. पात्रात एक नाभिकुंड असून त्यातील शिवलिंग स्वयंभू नाभीच्या आकाराचे आहे. कुंडात शिवपंचायतन असून बाकी मूर्ती स्थापित आहेत. पाणी कमी असते तेव्हा नाभिकुंडाचे दर्शन होते. परिक्रमावासी तेथे जाऊ शकत नाहीत. सनकादी सिद्धांनी स्थापित केलेले सिद्धनाथ शिवलिंग असून मूळ मंदिर आणि सभामंडप भिन्न काळात बांधले गेले असावेत असे अनुमान आहे. मंदिरात शिल्पकाम अप्रतिम असून इतके कोरीव काम असलेले दुसरे मंदिर नर्मदा खंडात नाही. सिद्धनाथ महादेव नेमावर, महाकाल मंदिर उज्जैन, ओंकारेश्वर मंदिर ओंकारेश्वर
हा शैव त्रिकोण असून त्यातील प्रत्येक ठिकाणी बाकी 2 शिवस्थाने प्रतीक रूपाने आहेत. सिद्धनाथ मंदिर ज्या टेकडीच्या पायथ्याशी आहे त्याचे नाव मणिगिरी. या टेकडीवर मूर्तिरहित जे मंदिर आहे ते सूर्याचे मंदिर असावे असा कयास आहे. याशिवाय नेमावरमध्ये भैरवाची काही मंदिरे असून पिंगलेश्वर व ऋणमुक्तेश्वर महादेव अशी 2 मंदिरे आहेत. राधाकृष्ण मंदिर, राम मंदिर, लहरीबाबांचे देवी मंदिर इथे आहे. दर अमावस्येला इथे यात्रा भरते. समोरच्या दक्षिण तटावर रिद्धनाथ महादेव मंदिर आहे. गावाचे नाव हंडिया. आता 67वा दिवस लागला. नेमावरपासून मैया किनाऱ्याने चांगला रस्ता आहे. सुमारे 2 तास चालल्यावर किनारा सोडण्याचा सल्ला मिळाला. शेतातून वाटचाल सुरू झाली. मैयापासून दूर नेणारी बैलगाडी वाट मिळाली. चिचली पार करून बिजल गावाकडे निघालो. बिजल गाव मैया किनारी असलेले सुंदर ठिकाण. दुपारी इथे विश्रांती घेण्याचे निश्चित केले. पात्र रुंद रेती पाणी सर्वत्र, खोल असं नाही. त्यामुळे परिसरातील लोकांचं मैया स्नानाचं आवडतं ठिकाण असावं असं जाणवत होतं. पात्रात हजारो स्त्री पुरुष बालस्नानाचा आनंद उपभोग घेत होते. आम्ही त्यांच्यात सामील झालो. मैया पूजन केले. गावात भागवत समाप्तीनिमित्त भोजने चालू होती. लाऊडस्पीकरवरून सर्वांना भोजन प्रसादाचा आग्रह चालू होता. आम्ही प्रसादाचा लाभ घेतला. विश्रांती घेतली. दुपारनंतर पिपलतेरियाकडे प्रयाण केले. इथे सुंदर पंचमुखी हनुमान मंदिर आहे. सदाव्रताची सोय आहे. राहण्याचा आग्रह झाला, मात्र नम्रपणे नाकारून आम्ही चिपानेरकडे गेलो. दादा धोनीवाले यांच्या आश्रमात रात्रवस्ती केली. इथेही भागवत चालू आहे. धोनीवाले बाबांच्या आश्रमासमोरूनच नर्मदा किनाऱ्याची वाट आहे. त्या मार्गाने वाटचाल सुरू केली. 15-20 मिनिटातच मैया किनारा सोडावा लागला. गावाकडे वरच्या दिशेने जाण्याचा सल्ला मिळाला. पुढे चांगली रुंद सडक लागली. चौरास खेडी आलं. आता पुन्हा मैया किनारी रस्ता आहे, तो धरला. कडेकडेने गेल्यावर चिपनेर आलं. नदी आली. जरा थांबावे लागले. काही परिक्रमावासी इथे जमले होते. पलीकडे होडीतून जाण्यासाठी एक नावाडी सेवा करीत होता. आमचा नंबर आल्यावर आम्ही होडीतून नदी पार झालो. पुढचं गाव सातदेव. पुढे चांगली सडक लागली. टवाली सिलकट मागे पडलं. हंडी आलं. आता पुन्हा किनाऱ्याने जाण्याचा सल्ला मिळाल्याने किनाऱ्याने निळकंठ गाव लागले. एव्हाना 12 वाजले होते. इथे मैया स्नान घडले. मंदिरात पूजा केली आणि किरकोळ खाऊन क्षुधाशांती केली. विश्रांतीलाच विश्रांती देऊन पुढे वाटचाल करायचे ठरवले. छिनगाव काझी परिक्रमावासी यांना आग्रहपूर्वक ठेवून घेऊन आदरातिथ्य करणारं गाव. आम्हाला 2 ठिकाणचा आग्रह डावलून 3ऱ्या ठिकाणी चहा पाण्यासाठी थांबावं लागलंच. बाबरी गाव आलं. तोवर सूर्यास्त आला. मैया किनारी एक कुटी आहे. तिथे जाण्याचा सल्ला मिळाला. अजून 2 किमी पायी जाणे भाग आले. खूप धडपडीनंतर कुटी आली. त्या कुटीशिवाय जवळपास काहीही नव्हते. अंधार पडत चालला. नशिबाने कुटीत बाबाजी होते. आश्रय तर मिळाला. आता प्रश्न पाण्याचा. सूर्यास्तानंतर मैयाच्या पाण्याला स्पर्श करणे नाही. मागे गाव 2 किलोमीटर. 2-2.5 लिटर पाणी एवढेच काय ते बाबाजीने दिलं. बाबा फलाहारी होता. आमच्या नशिबाने आटाही मिळाला. रोटी भाजी करून क्षुधाशांती केली. रात्री कल्पना आली नाही. मैया तटावर जरी आम्ही होतो तरी प्रत्यक्ष पाण्याचा प्रवाह पार दक्षिणेला म्हणजे कुटीपासून बरोबर 1 किमी. सकाळी प्रातःविधीसाठी आम्ही मैयावर आलो. जाताना बाबांचा पाण्याचा डबा भरून न्यायचा होता. यावरून बाबांना किती त्रास होत असेल असावा ते कळून आले. सकाळच्या नित्याचे झाल्यावर लगतची उपनदी ओलांडून तटावर गेलो. शेतातून वाट काढीत डांबरी रस्त्यावर आलो. नेहलाई 3 किलोमीटर दर्शवणारा दगड दिसला. नेहलाई मागे पडलो. मर्दाना आल्यावर आवळी घाटाचा रस्ता दाखवला. तो जंगलातून जाणारा होता. शेतवाट जंगलवाट करून आवळी घाटाला आलो तोवर 1 वाजला होता. मैयाच्या दोन्ही तीरावर तेच नाव, आवळी घाट. नदीचा प्रवाह दुभांगून पुन्हा एकत्र झालेला. उद्याच्या नर्मदा जयंतीची तयारी जोरात सुरू होती. मैया स्नान पूजा झाल्यावर पंचमुखी हनुमान मंदिरातल्या पुजाऱ्याने दिलेलं भोजन घेऊन विश्रांती घेतली. दुपारी वाटचालीत गांजीत लागलं. पुढे कॅनलच्या बाजूने चालण्याचा सल्ला मिळाला. पातोडा गाव जरा बाजूला राहतं. गावे आजूबाजूला असलेल्या कॅनल शेजारी रस्त्याने 6 किमी प्रवास झाल्यावर डांबरी सडक आली. उजवीकडे वळण घेऊन जहाजपुरा गाव गाठलं. मारुती मंदिरात राहण्याचा सल्ला मिळाला. एवढ्यात श्री अनिल शर्मा आले. त्यांनी घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या घरी छान बडदास्त मुक्काम केला. पुढचा दिवस. शर्मा कुटुंबियांचा नर्मदा जयंतीनिमित्त राहण्याचा आग्रह डावलून
चहा पाणी झाल्यावर वाटचाल सुरू केली. शेतीतून जंगलातून वाट काढीत नेनोर होलीपुरा मागे टाकलं. पुढे भागीर नदी दिसत असता डावीकडे एक आश्रम लागला. तिथेही राहण्याचा आग्रह झाला. आमची वाटचाल सुरूच. भागीर नदीच्या अलीकडे या आश्रमाचे महंत भेटले. त्यांनी दूध देऊन पुढे जाण्यास अनुमती दिली. भागीर नदी पार करून आलेले गाव मागे टाकले. डांबरी सडकेवर आलो. 16 किमीची वाटचाल झाली होती. बुधनी अजून 5.5 किलोमीटर दूर असल्याचा दगड पाहून वाटचाल सुरू ठेवली. बुधनी आलं. घाट अजून पुढे 2 किलोमीटर. हा टप्पा पार करताना क्षीण जाणवला. बुधनी घाट आज नर्मदा जयंतीनिमित्त फोडून आलेला. आम्हीही त्याच उद्देशाने घाई करून उशिरा का होईना या रामघाटावर येऊन पोचलो. कुर्मी समाजाचे श्रीराम जानकी हनुमान मंदिरात आसनं लावली. घाटावर जाऊन स्नान, मंदिरात मैयापूजन केल्यावर भंडाऱ्यात प्रसाद भोजन घेतले. सायंकाळी घाटावरची गर्दी अजून वाढली. विद्युत दिव्यांची रोषणाई, तेल दिव्यांची रोषणाई घाटावर, तर नदीपात्रात तेल दिव्यांची रोषणाई डोळ्यांची पारणे फेडत होती. समोरच्या दक्षिण तटावर होशंगाबाद. तिकडचा उत्साह रोषणाई अधिक जाणवली. फटाक्यांची आतिषबाजी तिकडेच चालली होती. पात्रात गाठलेला मंडप इथून सहज दिसत होता. आजच्या दिवशी अमरकंटक ते रत्नसागर पण दोन्ही तटावर उत्साहाला भरते येते. सर्वात आनंदाचा असा हा दिवस परिक्रमेतला.